विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आपण बघू पाठ 4चे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय. तर सुरुवात करूया. स्वाध्याय प्रश्न 1. खालील तक्ता पूर्ण करा. कशास म्हणतात गाव, कसबा, परगणा. पदाधिकाऱ्याचं नाव आणि इथे उदाहरण. हा तक्ता आपण पूर्ण करू. कशास म्हणतात गाव? कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला. कसबा कशाला म्हणतात? परगण्याच्या मुख्य ठिकाणाला. आणि परगणा म्हणतात अनेक गावांना मिळून. गावाचा पदाधिकारी त्याला पाटील म्हणतात. कसबा त्याच्या पदाधिकाऱ्याला शेटे किंवा महाजन. आणि परगण्याचा जो पदाधिकारी असतो त्याला देशमुख व देशपांडे. उदाहरण पाहू आता. गाव. गावाचं उदाहरण पंढरपूर, वडगाव. कसब्याचं उदाहरण इंदापूर, परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. आणि परगण्याचं उदाहरण आहे पुणे, परगणा. प्रश्न 2. म्हणजे काय? बुद्रुक म्हणजे काय? तर तुम्हाला इथे लिहायचं आहे बुद्रुक म्हणजे मूळ गाव. बलुत म्हणजे गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुत असे म्हणत. 3. वतन. वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. प्रश्न 3. शोधून लिहा. 1. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक सिद्धी. 2. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर. संत तुकारामांचे गाव देहू. भारुडाचे रचनाकार संत एकनाथ. बलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. स्त्री संतांची नावे. इथे तुम्ही सोयराबाईच्या आधी संत शब्द लावायचा प्रत्येक नावाच्या आधी. सोयराबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत निर्मळाबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई. अशा पद्धतीने या स्त्री संत आहेत. प्रश्न 4. तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. संत नामदेव याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. संत नामदेव. प्रश्न 4.1. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. 2. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उत्तम संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. 3. संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो.
त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली आहे. 4. संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यामध्ये देवत्व पाण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेली कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. प्रश्न 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत लोकांवर परागंदा होण्याची वेळी दुष्काळ हे रयतेला त्यामुळेच सर्वात मोठे संकट वाटत होते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा स्वाध्याय आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.